अहिल्यानगरमध्ये गॅस टाक्यांचा अवैधरित्या काळाबाजार, 3 टँकरसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त. सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या काळातच नगर पुणे महामार्गावर कामरगाव परिसरात 3 गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून व्यावसायिक गॅस टाक्यांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या टोळीतील 4 आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातून सुमारे 2,01,09,628 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, संतोष खैरे अशांचे पथक 23 मार्च रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पुणे ते अहिल्यानगर जाणारे रोड लगत कामरगाव शिवारात हॉटेल रेणुका दही मिसळचे पार्किंगमध्ये अवैधरित्या 3 गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये गॅस रिफिलिंग केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या पथकाने तात्काळ तेथे जाऊन छापा टाकत गॅस रिफिलिंग करत असलेले सचिन आबा बोधले राहणार धाराशिव, माणिक बालाजी गुट्टे राहणार बीड, उल्हास जीवन कवडे, अमृत बाळासाहेब ठोकर कामरगाव नगर यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून 30,48,528 रुपये किमतीचा HP कंपनीचा 57 टन गॅस, 3 HP गॅस टँकर, भारत गॅस कंपनीच्या 2 भरलेल्या व 18 रिकाम्या गॅस टाक्या, अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो, लोखंडी पाना, गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे पाईप असलेले नौझल प्लॅस्टिकचे तोडलेले सील असा एकूण 2,01,09,628 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बेकायदेशीरित्या स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता HP कंपनीच्या 3 गॅस टँकरमधून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःचे व इतरांचे जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने रिफिलिंग करताना मिळून आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.